रामकृष्ण हरी सगळ्यांना. मी आदिनाथ आणि तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आनंद इथे आहे. इथे म्हणजे कुठे? देवाच्या नामस्मरणात, म्हणजेच कीर्तनात, भजनात, हरिपाठात आनंदच आनंद आहे. मग घ्या त्या देवाचं एकदा नाव, बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की. सब संतन की जय. सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा. आज हा व्हिडिओ बनवायचा विषय तो म्हणजे असा की आपला जो हा यूट्यूब चॅनल आहे आनंद इथे आहे, हा सक्सेसफुली मॉनिटाईज झालेला आहे. तुम्ही गावाखेड्याकडली माणसं, तुम्हाला जर माहीत नसेल हा मॉनिटाईज म्हणजे एक्झॅक्टली काय झालं आहे, तर ते मी सांगतो सोप्या भाषेत. आता आपल्या या चॅनलवरून मित्रांनो आणि माझ्याहून जे आदरणीय वडीलधारी माणसं आहेत त्यांना सांगू इच्छितो, या चॅनलवर आता पैसे येणार आहेत. काय येणार आहेत? पैसे येणार आहेत. त्याला म्हणतात मॉनिटाईज होणं. खूप मेहनत घ्यावी लागली आणि प्रत्येक यूट्यूबरला ती घ्यावीच लागते. चॅनल छोटा असो मोठा असो, चॅनल मोठा तेव्हा होतो ज्यावेळेस मेहनत घेतली जाते, बरोबर आहे. हा चॅनल मी कधी ओपन केला होता आणि या चॅनलला पुढं नेण्यासाठी कोणी कोणी मेहनत घेतली, कोणी कोणी परिश्रम घेतलं आहे, सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. हा चॅनल बेसिकली मी स्टार्ट कधी केला, किती दिवस लागले मॉनिटाईज होण्यासाठी आणि पहिली पेमेंट येण्यासाठी किती दिवस लागतील ते पण मी इथं सांगणार आहे. कारण आज हा चॅनल सक्सेसफुली मॉनिटाईज झाला आहे. आज या चॅनलवरती ॲड्स रन व्हायला चालू झालेत आणि पैसेसुद्धा यायला आजपासूनच चालू झालेत. आता पहिल्या दिवशी किती येतील ते उद्या कळेल आपल्याला. आणि दुसरी गोष्ट, स्टार्ट कधी केला होता ते मी सांगतो. हा चॅनल मी स्टार्ट केला होता, माझा दुसरा एक चॅनल आहे आदी अँड जावा नावाने. आदी अँड जावा, त्या ठिकाणी मी प्रोग्रॅमिंगचे क्लासेस वगैरे अँड सेशन शिकवत असतो. तुम्ही बघू शकता तो पण तुम्ही जावा थोडी शिकणार आहेत, तुम्ही तुमचं भजन कीर्तन त्यासाठी तुम्ही इथं आलेत, बरोबर. तर हा चॅनल मी मेमध्ये स्टार्ट केला होता. कधी? मेमध्ये, जेव्हा माझा आदी अँड जावा चॅनल मॉनिटाईज झाला होता, तिथून पैसे यायला चालू झाले होते मेमध्ये, तेव्हा हा चॅनल मी स्टार्ट केला. आनंद इथे आहे जस्ट स्टार्ट केला. काहीही नव्हतं या चॅनलवरती. मी असा प्लॅन केला, बघा याला नावसुद्धा आनंद इथे आहे. युनिक नाव मला कसं सापडलं हे मी तुम्हाला सांगतो. आनंद इथे आहे नाव देण्याचं रिझन म्हणजे काय की देवाच्या भजनामध्ये हॅपीनेस आहे, बरोबर की नाही. हॅपीनेस म्हणजेच आनंद आहे. कीर्तनात आनंद आहे. भजन कीर्तन हरिपाठ या गोष्टी कशासाठी करायच्या? आनंदासाठी करायच्या, बरोबर आहे. आनंद मिळतो एक प्रकारचा आनंद मिळतं. आणि दुसरी गोष्ट समाधान, जे कोणाकडं नाही आहे. माणसाकडे आजकाल समाधान आहे का? नाही आहे. सुख वेगळं, समाधान वेगळं. समाधान खूप गरजेचं आहे. मग ते समाधान तुम्हाला याच्यामध्ये नक्की भेटेल. तुम्ही आपले व्हिडिओज जर नसतील बघितले, एकदा बघा. काय तो आवाज, काय ते भजन, काय ते कीर्तन, तुम्ही जाऊन एकदा नक्की चेक करू शकता. तर मी याला आनंद इथे नाव द्यायचं रिझन तेच की आनंद आहे रे बाबा, इथंच आनंद आहे. दुसरीकडे आनंद नाही आहे. संसारात आनंद नाही आहे. एखादा चित्रपट बघा, एखादा मूवी बघा, तात्पुरता आनंद भेटेल, परत नाही आहे, तो आनंद नाही राहणार. कारण ज्ञानोबा रायांनी 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. ती ज्ञानेश्वरी आजतागायत प्रत्येकजण वाचतोय. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 7 दिवस पारायण त्याचं केलं जातं आणि आत्तासुद्धा त्याच्या ओव्या जिवंत असल्यासारख्या वाटतात, राईट. परत तुकोबारायांनी रूप पाहता लोचनी कधी अभंग म्हणला आहे? किती दिवस झालं त्याला? 16व्या शतकात. तो अभंग आजतागायत आपण म्हणतो. आपल्याला कधी कंटाळा आला नाही रूप पाहता लोचनी अभंग म्हणायला किंवा कुठला सुंदर ते ध्यान हरिपाठ म्हणायला. पण एखादं पिक्चरचं नवीन गाणं आलं ते काही दिवस राहतं मार्केटमध्ये, जुनं होऊन जातं. पण संतांची वचनं, संतांचे शब्द कधीच जुने होत नसतात. त्याच्यामुळं मी म्हणतोय आनंद इथे आहे. आनंद याच्यातच आहे. कारण हे काय म्हणतो आपण त्याला, नश्वर आहे, कधीही नाश न पावणार आहे. कधीच नाशाचा पावत नाही. म्हणून आनंद इथे आहे हे नाव याला ठेवण्यात आलं. आणि हा चॅनल मी बनवल्यानंतर स्टार्टिंगला मला याच्यावरती व्हिडिओज काय टाकायचे, तर व्हिडिओज असे टाकायचे जेणेकरून बाकीच्यांना पण आनंद झाला पाहिजे, भजन ऐकून कीर्तन ऐकून.
म्हणून मी सुरुवात केली होती, छोटे छोटे भजन्स वगैरे अपलोड करत होतो, मी व्हिडिओ टाकत होतो. परत हळूहळू मी ज्ञानेश्वरीचे व्हिडिओ बनवायला लागलो होतो. ज्ञानेश्वरीचे व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवरती. ज्ञानेश्वरीच्या ओव्या, त्याचा अर्थ पूर्ण दिसेल तुम्हाला. परत काही दिवसांनी त्याला ब्रेक झाला, थोडंसं थांबलो मी ते बनवायचं. त्याचे मल्टिपल रिझन्स, राईट. वेळ भेटेना झाला. पुण्यामध्ये म्हटलं तर जॉब पण करावंच लागेल, राईट. आणि जॉब करत करत वेळ याच्यासाठी कमी पडला. बट डोंट वरी, परत एकदा मी चालू करणार आहे ज्ञानेश्वरीच्या ओव्या. जसा वेळ भेटेल तशा 5 जरी ओव्या दररोज वाचल्या, वाचवी ज्ञानेश्वरी. नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, एक तरी ओवी अनुभवावी. आपण 5 जरी वाचल्या ना दिवसातनं ओव्या तरी सफिशियंट आहे, म्हणजे पुरेसं आहे. म्हणून ओव्या टाकायला चालू केलं. त्या हळूहळू ओव्यानंतर परत याच्यामध्ये आय थिंक मी काय टाकलं, खूप वेगवेगळ्या प्रकारचे अभंग. आषाढी दिंडी आली, आषाढी दिंडीतले अभंग तुम्हाला बघायला भेटतील. आषाढी दिंडीमधले व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. पायी वाटचाल माझी आळंदी ते पुणे होती, त्यावेळेस मी व्हिडिओज बनवले होते, ते टाकले होते. परत हळूहळू पुढं गेल्यानंतर ज्यावेळेस मी दिवाळीला गेलो गावाकडे, दिवाळीनंतर मित्रांनो आणि मंडळींनो, दिवाळीनंतर या चॅनलवरती जेवढे पण तुम्हाला व्हिडिओज दिसतील ते माझे आई आणि वडील सगळे त्यांचे व्हिडिओज आहेत. म्हणजे चॅनलला बूस्ट करण्याचं, चॅनलला पुढं नेण्याचं मेन श्रेय जातं त्यांना. त्यांनी या एका महिन्यात, कोणता महिना, नोव्हेंबर, आणि आता डिसेंबरचा निम्मा गेला, या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये अराऊंड 150+ व्हिडिओज अपलोड केलेत. मे बी 200 पण असू शकतात, तेवढे व्हिडिओज अपलोड केले. आणि त्याच्यामध्ये आहे काय माहीत आहे, त्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे, भगवंताचं नामस्मरण. ते भजनातून असो, गवळणीतून असो किंवा अभंगातून असो, ते नामस्मरण त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. या चॅनलचा पर्पज, उद्देश हा नाही की पैसे कमवणे. पैसे तर येणारच आहेत, पैसा ही माणसाची गरज आहे, बरोबर आहे. पण आपली सगळ्यात प्रायोरिटी कशाला पाहिजे? आपण घेऊन जाणार आहोत का पैसा? अजिबात नाही. आपलं जीवन जगायला जेवढा पाहिजे तेवढा जरी भेटला तरी बास झालं, बरोबर आहे. पण या चॅनलच्या माध्यमातून आपण नामस्मरण करतोय ते खूप महत्त्वाचं आहे. एक आपल्याला आपण म्हणतो ना, नामस्मरण तर आपण कधीही करू शकतो. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, त्याला कुठलाही काळ वेळ काही नाही आहे. परंतु या माध्यमातून आपण नामस्मरण जर केलं तर हे नामस्मरण देवापर्यंत मनातून केलेलं नामस्मरण जातंच, पण इथं केलेलं नामस्मरण आपण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकतो. आणि त्याच्यासाठी यूट्यूब हा एकच माध्यम आहे. कारण यूट्यूब आजकाल प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये यूट्यूब आहे. जो कोणी तो ओपन करून यूट्यूब बघू शकतो आणि प्रत्येकापर्यंत आपलं नामस्मरण जाऊ शकतं. जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला वारकरी संप्रदायाला पुढं न्यायचं आहे, आणि त्याच्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न. ओके, म्हणून हा चॅनल हळूहळू आता मी म्हणलं नोव्हेंबर डिसेंबरमध्ये थोडासा ब्रेक पडला होता, ऑक्टोबर सप्टेंबर ऑगस्टच्या दरम्यान, कारण मलाही वेळ भेटत नव्हता आणि व्हिडिओज याच्यावरती अपलोड होत नव्हते. परंतु त्याच्या आधी जे मी केलं होतं ज्ञानेश्वरी वगैरे, त्यामुळे वॉच टाईम झाला होता. 4000 तास वॉच टाईम याच्यासाठी लागतो. म्हणजे 4000 तास तुमचे व्हिडिओज बघितले गेले पाहिजे लोकांकडून, आणि 1000 सबस्क्रायबर्स पाहिजे होते. ते सक्सेसफुली आपल्या चॅनलवर आज झाले. आणि आज ॲड्सचा ऑप्शन आला होता, ॲड्स सगळ्या व्हिडिओज लागलेले आहेत, आणि आता याच्यातून आपल्याला अर्निंग चालू होणार आहे. आता पहिली पेमेंट कधी भेटेल याची क्युरिओसिटी प्रत्येक यूट्यूबरला असते. माझा दुसरा चॅनल, त्याच्यावर मला पेमेंट्स भेटलेल्याच आहेत, त्यामुळे मला याचं माहीत आहे. ओके, जर तुम्हाला पण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर मी इथं कमेंट सेक्शनमध्ये, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. कशाप्रकारे एक यूट्यूब चॅनल आपण ग्रो करू शकतो, कशाप्रकारे त्याला थंबनेल, टायटल, टॅग्स साऱ्या गोष्टी लावू शकतो, आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपण घरी बसल्या कशाप्रकारे अर्निंग करू शकतो, जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी. ओके, बरोबर आहे. पण त्याच्यासाठी मेहनत खूप गरजेची आहे. एक अराऊंड मे ते डिसेंबर, एक 5-6 महिन्याचा कालावधी लागतो कुठलाही यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी, पैसे चालवण्यासाठी. 5 ते 6 महिन्यात नक्की होतं. जर तुमच्याकडे ध्येय असेल, परिश्रम करण्याची जिद्द असेल, नक्की कुठलाही चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो. त्याचं एक्झाम्पल मी समोर आहे. आधी आणि जेव्हा माझा दुसरा चॅनल 4 महिन्यात मॉनिटाईज झाला, हा चॅनल 6 महिन्यात मॉनिटाईज झाला. आता बघण्याची गोष्ट एक आहे की याच्यातून अर्निंग किती होते, आणि जी पण अर्निंग होईल ते पण मी या ठिकाणी सांगू इच्छितो. जी अर्निंग होईल त्या अर्निंगमधून भजन कीर्तन कशाप्रकारे होईल
त्याच्यासाठीच ती अर्निंग इन्व्हेस्ट केली जाईल, मी या ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सांगू इच्छितो. आपल्याला जीवन जगण्यासाठी जेवढी अर्निंग पाहिजे इट्स ओके, बट बाकीची जी अर्निंग असेल, जेवढे पैसे याच्यातून येतील, ते पैसे कशाप्रकारे भजन चांगल्या प्रकारे होतील, त्याच्यासाठी काही साधनं लागतील. मृदंग असेल, टाळ असतील, विणा असेल, हार्मोनियम, पेटी असेल, या सगळ्या साधनांची पूर्ती या पैशातून केली जाईल. दुसरी गोष्ट, आणखीन कशाप्रकारे आपण भजनामध्ये इन्व्हॉल्वमेंट वाढवू शकतो, प्रत्येकाला घेऊन येऊ शकतो, ते या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करण्यात येईल. जे पैसे मिळतील त्याच्या माध्यमातून करण्यात येईल. ओके, पण सुरुवातीला आत्ता सध्या खूप बेसिक लेवल आपला चॅनल आहे. आता आय थिंक 2,000 काहीतरी सबस्क्रायबर्स आहेत. या व्हिडिओनंतर मे बी ते वाढतील. तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केलं तुम्ही सबस्क्राईब करू शकता. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना, तुमच्या फॅमिलीला सगळीकडे पाठवू शकता. हाच नव्हे तर बाकी सगळे व्हिडिओज तुम्ही जाऊन बघू शकता ज्या ठिकाणी देवाचं नामस्मरण केलं आहे. आता याची पहिली पेमेंट कधी येईल हा क्वेश्चन तुमच्या डोक्यामध्ये आहे. पहिली पेमेंट मित्रांनो $100 झाल्यानंतर येत असते. $100 म्हणजे किती? तर डॉलर ही अमेरिकेची करन्सी आहे, आपली रुपया आहे, राईट. तर आपल्या रुपयामध्ये सांगतो 8,000 रुपये झाले ना, यूट्यूब आपल्या बँक अकाउंटला पैसे पाठवतं. मग सर आता झालेत किती? सर मी आता जावामध्ये शिकवतो त्यामुळे सर म्हणतो मी, पण तसं नाही आहे. आता झालेत किती? आत्ता आज जस्ट मी ॲड लावल्यात, उद्या कळेल पहिल्या दिवसाची अर्निंग किती येईल. मग सुरुवातीला हळूहळू अर्निंग $30, $40 याप्रमाणे येते. हळूहळू ते इन्क्रीज होते आणि जेव्हा 8,000 रुपये बनतील तुमच्या, म्हणजे दररोज ते क्रेडिट कुठं होतात, एक YT स्टुडिओ नावाचं ॲप आहे, तिथं क्रेडिट होतात आणि ते परत तुमच्या बँक अकाउंटला दर महिन्याच्या 21 तारखेला पाठवले जातात. जसं की आज 22 आहे, काल माझी अर्निंग पाठवली आधी आणि जावा चॅनलची. दर महिन्याच्या 21 तारखेला तुमचे पैसे 8,000 रुपये जर झाले किमान, त्याच्यापेक्षा जास्त झाले तर तेवढे पाठवतात, पण किमान 8,000 पाहिजे महिन्यामध्ये तर तुमचे पाठवले जातात. मग आता आपले कधी बनतील बघूया, वेट करूया. ओके, पहिली पेमेंट आल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल व्हिडिओमध्ये. ओके, आणि दररोज तर व्हिडिओ चालवत आहेत, भजन चालू आहे, कीर्तन चालू आहे, नवीन नवीन प्रकारचे अभंग, गवळणी आणि तुम्ही कधी न ऐकलेल्या चाली, वारकरी चाली तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती नक्की मिळतील, याची शाश्वती मी देतो. तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जुने असाल तर लाईक समजतं सगळ्यांना, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून वाट बघा नवीन व्हिडिओची. सगळ्यांना रामकृष्ण हरी.